लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीच मी अदृश्य काम केलं. त्याला आता टांगा घोडा कसा असतो, घोडा सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं एकनाथरावांच्याकडनं अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. कोणाचा नाद करायचा नाद. माझी बारामती बँक जाऊन बघा कशी चालली आणि इंदापूर सहकारी बँक 30 सालांवर आहे. अरे काय तुमच्यात कर्तृत्व नाही, कशाचा गप्पा हाणता. ती योजना बंद झाली, काय म्हणलं ती योजनेला काय स्टे आलाय. इतक्या थापा मारतायत. ये बरं समोर कुठं ते आलंय दाखव मला. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना 1,500 रुपयाची किंमत काय करणार आहे. त्याला फॉर्म भरायचा आहे आणि आता वाजले 2. त्याच्यावर मला अर्धा तासच मिळालेला आहे. मी पहिल्यांदाच सगळ्या प्रदीप तुला सांगतो, इथनं पुढं माझी सभा असली तर मी इतरांची भाषणं ऐकणार नाही. माझ्या आधी सगळ्यांची उरका. मी आल्यावर एक भाषण ऐकेल आणि माईक हातामध्ये घेत तर मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सभा घेता येतील. त्याला बोलू द्या, त्याला बोलू द्या, त्याला बोलू द्या. पहिलं बोलून घ्या ना, काय बोलायचं ते बोलून घ्या. मित्रांनो, सगळीकडेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चाललेली आहे. अजून उद्या परवा सुट्टी आहे. 28ला मी पण फॉर्म भरतोय बारामतीत. 29ला काही जण फॉर्म भरतील आणि मग छाननी होईल 30 तारखेला आणि 1-2 दिवस माघारीचे दिवस राहतील आणि दिवाळी 1, 2, 3 तारखेला आहे. खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात भाऊबीज झाल्यानंतर सुरू होईल. कारण दिवाळी शेवटी तुमचा माझा सगळ्या महाराष्ट्राचा भारताचा आनंदाचा दिवस, आनंदाचा सण. सगळेजण उत्साहाने त्याच्यामध्ये भावाचं ओवाळणी, भाऊ ओवाळणी टाकत असतो, बहीण ओवाळणी करत असते. पाडवा महत्वाचा असतो, 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आणि आपला बाकीचं देखील वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे लक्ष्मीपूजन असतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आज मला मामांनी आजवरून सांगितलं की दादा फॉर्म भरायला या. यावेळेस राज्य उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे हा निर्णय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला घ्यायचा आहे. आणि अजूनही काही जणांचे उमेदवारी जाहीर करणं बाकी आहे. शनिवार रविवार ते सगळं काम संपेल आणि संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. किती उमेदवार राहतील, काय राहतील. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी आत्ता काही बोलू इच्छित नाही. परंतु इथं येत असताना मला सहज 1984 सालापासून आठवण आली. कारण 84 साली खऱ्या अर्थाने मी एक तरुण कार्यकर्ता या नात्याने इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेब उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधामध्ये भाऊ उमेदवार होते, शंकरराव भाऊ पाटील. आणि ती निवडणूक झाली त्यावेळेस. आणि आता 2024 म्हणजे एवढा काळ, जवळपास आता 40 वर्ष झाली ना. 84 आणि 2024 हा काळ माझ्या डोळ्यासमोरनं गेलेला आहे. मी अनेक कार्यकर्त्यांना इथं ताकद देण्याचा प्रयत्न केला. अनेक जीवाभावाचे सहकारी आज माझ्या इथं हयात नाही आहेत, त्यावेळेस ते वडीलधारी होते. मग त्याच्यामध्ये गणपतराव पाटलांचा उल्लेख करता येईल, गोलपसाहेबांचा उल्लेख करता येईल, बोडकेदादांचा उल्लेख करता येईल. किती जणांचा उल्लेख करू. बाबासाहेब पाटलांचा उल्लेख करता येईल. खूप जण की त्यांनी त्या काळात जमाप्पा मोरेंचा उल्लेख करता येईल. बऱ्याच जणांचा उल्लेख करता येईल. पण मी त्या सगळ्यांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि नवी, जुने आणि मधल्या फळीतले सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला उद्याच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आणायचं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, मी आणि बाकीचे आमचे RPI आणि इतर घटक पक्ष सगळेजण मिळून सगळ्यांना आम्ही समाधानी उमेदवारीच्या बाबतीमध्ये करू शकत नाही. पण एकंदरीतच जास्तीत जास्त जागा ह्या महाराष्ट्रातनं माझ्या महायुतीकरता निवडून गेल्या पाहिजे. पुणे जिल्ह्याने तर त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावावी. कारण आज दत्तामामा बोलत असताना काय त्याने सांगितलं, 6,000 कोटी रुपयाचा निधी 5 वर्षात. 2 वर्ष वाया गेली, 1 वर्ष सरकारमध्ये नव्हतो, 1 वर्ष करोना होता. 3 वर्षात 6,000 कोटी रुपयाचा निधी दिला. कशाला म्हणतात 6,000 कोटी. माझ्याकडे लिस्ट आहे की कशा पद्धतीनं निधी दिला प्रत्येक बाबतीमध्ये. कारण मला माहिती आहे ना, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून जातो आमदार, हा आपले प्रश्न सोडवण्याच्या करता, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता. आता तुमच्या समोर जे काही चित्र आहे, एकंदरीत आज मी महायुतीचे उमेदवार म्हणून दत्तामामा भरणेंच्या घड्याळाच्या चित्राच्या जवळचं बटन आपण उद्याच्या 20 तारखेला दाबावं
ही विनंती करण्याच्या करता माय माऊलींनो, बांधवांनो, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. माझी हात जोडून विनंती आहे. इथं सुरुवातीलाच इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथल्या लक्ष्मी नरसयाला देखील वंदन करतो आणि इंदापूरची जन्मभूमी असणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्य कार्याचं देखील मी त्या ठिकाणी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. एकंदरीतच आज आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांनी आमच्याबरोबर काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आज 23-24 जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे, त्यांचाही निश्चितपणे फायदा महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करण्याच्या करता झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास देखील व्यक्त करतो. मित्रांनो, एकंदरीतच सभा, आरोप प्रत्यारोप निवडणुका आल्यानंतर ते होणार. एक उमेदवार 20 वर्ष तुमचं प्रतिनिधित्व करणार आहे, एक उमेदवार 10 वर्ष प्रतिनिधित्व करणार आहे, एक उमेदवार फॉर्म राहिला तर पाटी कोरी असणार आहे आणि इतर पण उमेदवार त्या ठिकाणी असतील, तो त्यांचा अधिकार आहे. आज तुम्ही पहा, दत्ता मामाची 10 वर्ष आठवा, त्याच्यात आम्हाला 5 वर्ष सरकार नव्हतं. ह्या 5 वर्षात माझं 1 वर्ष सरकार नसताना आम्ही बाजूला होतो, 1 वर्ष करोनात गेलं. तरी देखील ह्या 10 वर्षामध्ये दत्ता मामांनी तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या सणसरपासून इकडं बावड्यापर्यंत आणि सगळ्याच भागामध्ये तिकडं भिगवणपासून ह्या सगळ्या भागामध्ये काय कामं केली ते आपण पाहिलं. हे मी का करू शकलो किंवा दत्ता मामा का करू शकला की आम्ही सरकारमध्ये होतो. मध्ये काही राजकीय घटना घडल्या, त्याच्यातनं वेगळी काही समीकरणं बदलली. एकंदरीत ही समीकरणं बदलत असताना केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार एनडीएचं आलंय. ते 5 वर्षाकरता तिथं राहणारे आत्ताच 6 महिने झाले. 4.5 वर्ष आपली कामं करण्याच्या करता आपल्या विचाराचं सरकार असल्यानंतर तिथली कामं लवकर होतात, मदत होते. करोडो रुपयाचा निधी आपल्याला आणता येतो. वेगवेगळ्या प्रकारे वंदे भारत ट्रेन, वेगवेगळ्या प्रकारे बंदरं, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे विमानतळ ही आपल्याला करता येतात. मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला आणता येतो, मोठे मोठे कारखानदारी आणता येतात. मित्रांनो, एकंदरीतच मगाशी बऱ्याच जणांची मी भाषणं बारकाईनं ऐकत होतो. कुणी टीका करत होतं, कुणी काय करत होतं, कुणी मागे प्रश्न उपस्थित केले त्यांना उत्तर देत होतं. भाऊंचा काळ तुम्ही आठवा, भाऊंच्या बरोबर मी देखील काम केलेलं आहे. 89ला बारामतीतनं त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं की अजित संभाजीराव काकडे इथे उमेदवार आहेत, भाऊ इंदापूरचे आहेत, मला इथे लीड पाहिजे, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मी साहेबांना सांगितलं काळजी करू नका. भाऊंना त्यावेळेस मी बारामती तालुक्यातनं स्वतः संभाजीराव काकडे तिथले उमेदवार असताना देखील 35,000चं लीड त्या ठिकाणी दिलेलं होतं. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी मनापासून काम केलेलं होतं. 91ला तुम्ही पण मला 75 का 80,000चं लीड दिलं, ते पण मी कदापि विसरू शकत नाही. आणि त्याच्यातून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. छत्रपती कारखाना, इतर संस्था. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. थोडंसं कधी काही लोकांना थोडं वाईट वाटतं, परंतु संस्था टिकल्या पाहिजेत, योग्य पद्धतीनं विकास झाला पाहिजे. आणि करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार होता कामा नये. समाजातल्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना पण हा माणूस आमचाही विचार करतोय, हे सरकार आमचाही विचार करतंय, अशा प्रकारचा संदेश कृतीतनं त्या ठिकाणी गेला पाहिजे. आज तुम्ही पहा, अनेक जण बारामतीची तुलना करतात. आज बारामतीची तुलना करत असताना कितीतरी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात असताना लोक माझ्या देखत सांगतात आम्हाला निवडून द्या, पुढच्या वेळेस आम्ही आमचा बारामती सारखा विकास करू. ठीक आहे, त्यांना ते योग्य वाटतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक नेतृत्व दत्ता मामाच्या रूपाने पुढे आलं. त्याने सांगितलं त्याचे कसे टप्पे टप्पे पुढे गेले आणि तो इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला. एक लोकप्रिय आमदार, त्याच्यामध्ये कुणाचंही सरकार असलं तरी जास्त कुठाच्या डोळ्यावर येऊन द्यायचं नाही, आपलं आपलं गुपचूप जाऊन काम करायचं, कारण मतदारांचं काम झालं पाहिजे. म्हणूनच मगाशी स्वर्गीय गिरीश बापट साहेबांचा उल्लेख केला, आमच्या देवेंद्रजींचा उल्लेख केला. त्याही काळामध्ये त्यांनी प्रयत्न केला, सोडला नाही. जिद्द चिकाटी ही त्याने त्या ठिकाणी सोडली नाही आणि त्याच्यातून ह्या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने त्यांनी त्या बाबतीमध्ये केला. इंदापूरकरांच्या आशा असतील, आकांक्षा असतील, अपेक्षांची पूर्तता
करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्नांची त्याने पराकाष्ठा केली. त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी कर्तव्य भावनेतनं सामाजिक बांधिलकी जपून केलेली धडपड, तो आणि त्याचे असंख्य कार्यकर्ते. माझ्या कार्यकर्त्यांनी असं लक्षात आणून देऊ नका की बाबा याला आम्ही नाही का त्यांच्याबरोबर काम करत, दादा आमचं नावच घेत नाही. तुम्हाला जिल्हा परिषद, नगरपालिका, तालुका पंचायतीची तिकीटं दिली की तुमच्या सभेला आल्यावर तुमचं नाव घेतो. आता तो आमदारकीला उभा आहे, आता त्याचं नाव घेतो. त्याच्यामुळं एकंदरीतच त्याची धडपड ही इंदापूरची जनता कधी विसरू शकणार नाही. एक कार्यक्षम, एक सुसंस्कृत, एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील आणि एक अभ्यासू नेतृत्व म्हणून दत्तामामांची ओळख आज इंदापूरला आहे, माझ्या जिल्ह्याला आहे, माझ्या महाराष्ट्राला आहे. आपण सगळ्यांनी, मी नेहमी सांगतो, मी मगाशी संजय सोनवणेंना पण सांगत होतो की आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यात कुठेही तसोभर देखील आम्ही कमी पडलो नाही. आज सरकारमध्ये काम करत असताना ज्याचे उल्लेख मामांनी आपल्या भाषणामध्ये केला, त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाची सुरू असलेली घोडदौड पुढे अशीच चालू राहिली पाहिजे. यासाठी इंदापूर तालुका वासियांनो, इथल्या प्रत्येक मतदारांनो, इथल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांनो, वडीलधाऱ्यांनो, मायमाऊलींनो, तरुणींनो, तुमचा पाठिंबा, सहकार्य, बळ यापुढे देखील त्याला मिळालं पाहिजे. कारण उद्या तो निवडून आला तर मला ताकद मिळणार आहे. मला ताकद मिळाली तर मी तुम्हाला ताकद देणार आहे. मी त्याच्यातनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकणार आहे. मी मोदी साहेबांच्याकडं, अमित शहांच्याकडं, शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडं, पियुष गोयल यांच्याकडं किंवा नितीन गडकरी यांच्याकडं, यांच्याकडे जाऊन मला माझ्या महाराष्ट्राकरता हे पाहिजे, आपणाला हे करून पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं, कांदा निर्यात बंदी होती, कांदा निर्यात बंदी उठवली की नाही? आज सरकार आपल्या विचाराचं होतं म्हणूनच उठली. आज साखर कारखान्यामध्ये इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती, स्वतः अमित भाईंनी तिथं गेल्यानंतर ती उठवली, नाहीतर आपले कितीतरी पैसे इन्कम टॅक्सला गेले असते. आज बँकेच्या संदर्भामध्ये अडचणी न येऊन देता 1 रुपयामध्ये पीक विमा देऊन पीक विम्याचे पैसे माझ्या शेतकऱ्यांना कसे मिळतील, हा प्रयत्न आम्ही करतो की नाही? आज माझ्या दुधाचे भाव वाढावेत म्हणून परदेशामध्ये माझी दुधाची पावडर निर्यात होण्याच्या करता आज केंद्राची मदत लागते. आज इतर कोणी ती मदत करू शकत नाही. हे एकमेकावर अवलंबून आहे. इंदापूरकरांनो, त्याची जाणीव आपण ठेवा. शिक्षणाच्या संदर्भातल्या गोष्टी, किती गोष्टी मी तुम्हाला सांगू, ते जर चित्र बदलायचं असेल, आता आया बहिणी इतक्या बसल्या, इतके खोटारडी माणसं आहेत समोरची विरोधक. अरे 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना मी त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आम्ही एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी आणली. त्याच्यामध्ये 1,500 रुपये माझ्या मायमाऊलीला मिळाले पाहिजे. अहो, त्या मायमाऊलीला स्वतःच्या करता किंवा स्वतःच्या नातवंडाकरता किंवा काही घरातल्या कुणाकरता काही घ्यायचं म्हटलं तरी नवऱ्याकडे हात पसरावा लागतोय. जरा नातवंडाला काहीतरी आणायचे, दे ना 10-20 रुपये, 5-50 रुपये. आता तिचे पैसे तिच्या अकाउंटला जातात. ती ठरवणार की माझ्याकरता काय केलं पाहिजे, म्हणजे तिच्या स्वतः करता. आज एवढ्या मायमाऊली मला भेटतात, इतके पत्र पाठवतात, इतके फोन येतात, मेसेज येतात की दादा आमचं चांगलं झालं. गरीबाला गरिबीची किंमत माहिती आहे, मोठ्यांना काय माहिती आहे? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना 1,500 रुपयाची किंमत काय कळणार आहे? ती गरीब महिलेला कळती, खुरपणीला जाणाऱ्याला कळती, ती माझ्या धुणभांडी करणाऱ्याला, माझ्या झाडू पोतना करणारी महिला आहे, माझी स्वयंपाक करणारी महिला आहे, तिला ती किंमत कळते. आणि खुशाल मला आता कोणतरी सांगत होतो, दादा इथं भाषण करतात, ती योजना बंद झाली. काय म्हणलं? ती योजनेला काय स्टे आलाय. इतक्या थापा मारतात. ये बरं समोर कुठं स्टे आलाय, दाखव मला. त्या स्टे आणणाऱ्याकडे पण बघतो, तुझ्याकडे पण बघतो. काय अरे भाषण करा ना, खरं सांगा ना. काय आमचं चुकलं असेल तर सांगा ना, अजित पवारचं हे चुकलं आणि त्याच्यामुळे लोकांचं नुकसान झालं. चुकलं असेल तर मान्य करीन, पण नसेल चुकलं तर कसा मान्य करीन? त्यामुळं त्याच्यामध्ये खुशाल सांगतात स्टे आला. अरे मायमाऊलींना विचारा, नोव्हेंबरचे भाऊबीजेचे पैसे पण 3,000 रुपये पाठवले का नाही? टोटल 7.5 आले. पहिले 3,000 पाठवले जुलै ऑगस्टचे, ते आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी होती. नंतर सप्टेंबरला पाठवले ते. त्याच्यामध्ये माझ्या मायमाऊलीला विश्वास वाटावा
नाही हे बोलतात तसं करतात, हा अजितदादाचा वाद आहे आणि त्या पद्धतीनं पाठवले. त्याच्यानंतर आता भाऊबीज, मला वाटतं 3 तारखेला भाऊबीज आहे. आता आचारसंहिता लागणार होती. जर आचारसंहिता लागली असती तर माझ्या बहिणीला मला एकनाथरावांना देवेंद्रला ओवाळणी देता आली नसती. म्हणून म्हणलं हे कधी लागणार आहे, इतक्या तारखेला. त्याच्या आधी चेक जाऊ द्या, पैसे लगेच अकाउंटला. 3,000 रुपये आता आले की नाही? आले. म्हणजे भाऊबीज पण दिली. माझ्या मायमाऊलींनो, हे म्हणतात ही योजना बंद करायची. तुम्ही आम्हाला, दत्ता मामाला, मला, जे कोणी महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागात आहेत, काही ठिकाणी घड्याळ चिन्ह आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह आहे, काही ठिकाणी कमळ चिन्ह आहे, ते ठिकाणी ते बटन दाबा. पुढं 5 वर्ष या योजना चालू करण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे. असा शब्द एकनाथरावांनी दिलाय, देवेंद्रांनी दिलाय, मी पण दिलाय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. नुसतं एवढं नाही, माझ्या मायमाऊलींच्या बरोबर माझ्या शेतकऱ्यांची लाईट बिल शून्य केलं की नाही? झिरोचं लाईट बिल आलं की नाही? मागचं देखील झिरो केलं. मागचं बऱ्याच जणांचं 5,000, 10,000, 15,000, 20,000 होतंय. 3, 5, 7.5 झिरोचं बिल केलं. आता इथनं पुढं आम्ही तुम्हाला दिवसा लाईट देणार आहे. आत्ताच दत्तामामा म्हणला दिवसा लाईट द्यायची आहे. त्याकरता जनाई, शिरसाई, पुरंदर, लाकडी लिंबोडी ते पण घेतलेलं आहे. आम्ही सोलरचे पॅनल टाकतोय. जवळपास 9,500 मेगावॉट वीज ही सोलरवर तयार करतोय. सूर्यप्रकाश उजाडला, वीज चालू. आपला माझ्या शेतकऱ्याचा शेतीपंप बळीराजाचा चालू. दिवस मावळला, शेतीपंप बंद, घरी जायचं, बायका मुलांच्यामध्ये राहायचं, गप्पा मारायच्या, कसं शिक्षणाचं चाललंय, कसं काय चाललंय. आणि बिबट्याची भीती नाही, विंचुकाट्याची भीती नाही, सापाची भीती नाही. ह्या पद्धतीनं 6 महिन्यांनी तुम्हाला दिवसा वीज देणार आहे. काम जोरात चाललेलं आहे, जोरात काम चाललंय. तोपर्यंत लाकडी लिंबोडी होतीच पूर्ण, ती झाल्यावर पण लाईट बिल नाही, फक्त पाणीपट्टी, फक्त पाणीपट्टी. त्याच्यामुळे तुम्हालाही परवडणार आहे. जे आम्हाला करता पाठीमागे आलं नाही, नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय, त्याचा वापर आपण केला पाहिजे. त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्ही पहा. आमच्या हातामध्ये ज्या संस्था आहेत, माझ्या हातात तुम्ही पुणे जिल्हा बँक दिली. आज बँक चांगली चालली की नाही? आज सुनील इथं बसलाय, चांदेरे व्हाईस चेअरमन. परवाच कुठं लखनौला मिळालं, लखनौला नंबर 1चं बक्षीस मिळालं बँकेला. ठीक आहे, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. दिलेल्या संस्था ह्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायच्या असतात. बँक चांगली चालली, जिल्हा परिषद चांगली चालवली. आता सध्या त्या ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, ती लवकर लागावी. कारण कार्यकर्त्यांना पण जेडपी सदस्य, तालुका पंचायत सदस्य व्हायचं असतं. त्यांनाही वाटतं आम्ही लोकांना खासदार आमदार करायचं ना, आम्ही काही नुसत्या सतरंज्या उचलायच्या का? नाही का उचलायच्या. तुम्हालाही मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी पदाच्या करता हे एकदा इलेक्शन होऊ द्या, त्याच्या मागच लागणार आहे. त्याही निवडणुका लवकर कशा लागतील त्या पाहणार आहे. मित्रांनो, एवढंच नाही, आपला पुणे जिल्हा दूध संघ पण चांगला चालवलाय, बारामती तालुका दूध संघ पण चांगला चालवलाय. संस्था चालवायला नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. ते येड्यागाबाळ्याचं काम नाही. तुमचा दूध गंगा दूध संघाची काय अवस्था आहे? वाट लागली. त्याच्यानंतर अमृत आलं, आता सॉरी अमूल आता अमूलनी तरी काहीतरी होईल. ते अमूल पण बंद पडलं, दूध गंगा पण बंद पडला. अरे काय संस्था चालवत आहेत? भाऊंनी लावलेलं कर्मयोगीचं रोपटं आज किती कोटी रुपये कर्ज आहे? 500 कोटीच्या वर कर्ज. अहो, भाऊंनी बिन कर्जाचा कारखाना तुमच्या ताब्यात दिला, तुम्ही कर्जबाजारी करायला लागलाय. तुम्ही काय म्हणजे लाखाचे 12,000च करायला निघालाय. मग त्याला निवडून देणार आहे का? त्याचा विचार करणार आहे का नाही? माझी बारामती बँक जाऊन बघा कशी चालली. आणि इंदापूर सहकारी बँक 30 सालांवर आहे. अरे काय तुमच्यात कर्तृत्व नाही, कशाचा गप्पा हाणता? तुम्हाला इंदापूर बँक चालवता येत नाही. माझा खरेदी विक्री संघ येऊन बघा आणि तुमच्या खरेदी विक्री संघाची काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे बघा ना. ती आमच्या कळसला वायनरी काढली, ते बिचारे गशी पाटील कधी दारूला शिवले नाही, तिथं वायनरी काढली. आणि तिथं वायनरी काढली, परत ती वायनरी काय चालू आहे का बंद आहे का कुठं नुसतं मडच उभं केलंय तिथं. अरे काय वायनरी, आमच्या इथली पण वायनरी बंद व्हायला लागली होती.
पण आम्ही चालू ठेवली की नाही जाऊन बघा बारामती ॲग्रो, बारामती ग्रेप इंडस्ट्री. शेवटी संस्था चालवता आल्या पाहिजेत. आज नीरा भीमा कारखाना काय भाव देतो? आज कर्मयोगी काय भाव देतो? आज माझ्या नेतृत्वाखाली चाललेला योगेश इथं बसलाय माळेगाव कारखान्याचा संचालक, 3636 रुपये भाव. ऐकूनचा नाद करायचा नाद. अरे इंदापूरकरांनो, तुम्ही 700 रुपये टनाला कमी घेताय, कष्ट तेवढेच. एनसीडीसी कडनं मधी राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले. हर्षवर्धन पाटलांनी 300 कोटी रुपये आणले. काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. आणि बोलताना काय परवा बोलला? लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीस मी अदृश्य काम केलं. अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. जो कोणी उभा करेल त्याचं इमानईद्वारेच काम केलं. मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध. चाल, ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला दिलं, जेवायला घातलं, वाळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता टांगा घोडा कसा असतो? घोडा. त्याच्यामध्ये ही लोक कुणाचीच नाही. ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी. मी तुम्हाला आता सांगतो, मगाशी कोणीतरी विषय काढला. देवेंद्र फडणवीस ते स्वतः आणि मी सागर मंगल्यावर बसलो. देवेंद्रांनी सांगितलं की आता तुम्ही सगळ्यांनी काम करा, आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, एक जागा महत्वाची. ते म्हणले आमदारकीचं काय? ते म्हणले, मी म्हणलं आमदारकीच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही. मग ते म्हणले देवेंद्र जे निर्णय घेतील तो मान्य. मी म्हणलं ठीक आहे, देवेंद्र जे घेतील तो निर्णय मान्य. मी हो म्हणलो, हर्षवर्धन पण हो म्हणला. आता निवडणुका जवळ आल्या, मध्ये 12 जागा भरायच्या होत्या, त्याच्यातल्या 7 जागा आत्ता भरल्या, 5 जागा राहिल्या. मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. सारखं कुणीतरी नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल. ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचं झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेले. सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? एकदा तुम्ही गशी पाटलांच्या वेळेस उमेदवारी मिळाली म्हणून अपक्ष उभा राहिला, त्यावेळेस सांगितलं की आम्ही सूतगिरणी काढणार आहोत. बावड्यामध्ये गेलं की यादी करा, लाखेवाडीला यादी करा, किती घ्यायची, जंक्शनला यादी करा, वालचंदनगरला यादी करा, बर्नेवाडी, अंतुर्न, माझं सणसर, सगळीकडे याद्या. आणि मुलांना नोकऱ्या नव्हत्या, लोकांनाही वाटलं आता सूतगिरणी. 95ला इंदापूरकरांना नीट आठवा, झाली सूतगिरणी. किती वर्ष झाली? 15 ही जवळपास 25-40 वर्ष झाली, नाही 30 वर्ष झाली, ती 29 वर्ष झाली. 29 वर्ष झाली. तुम्ही किती फसवाफसवी कराल रे? आज ह्या पद्धतीनं तुम्ही करोडो रुपये माझ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला कमी देता. छत्रपतीनं पण भाव 3000 दिला, पण ऍट ए टाइम एका वेळेस दिला, 2-3 टप्प्यामध्ये दिला नाही. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी घरी बोलावलं, जेवण दिलं, मात्र विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अदृश्य हाताने प्रचार केला. असं वागणं आम्हाला कधी जमलं नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. पाटील यांचा उल्लेख दलबदलू करत असताना उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी माणसे जनतेचं काय भलं करणार, असा प्रश्नही अजितदादांनी उपस्थित केला. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी झालेल्या सभेत पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. आमदार अमोल मिटकरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, संजय सोनवणे, बाळासाहेब सरवदे आणि हनुमंत कोकाटे यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात अदृश्य हात असल्याची कबुली हर्षवर्धन पाटील यांनी दिली होती. आता हा धागा पकडून पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आम्हाला घरी बोलावलं, आश्वासने दिली, जेव घातलं, पण अदृश्यपणे हात विरोधी उमेदवारासाठी वापरला. तेही बाब स्वतः सांगत असतील तर ही गोष्ट कोणत्या नैतिकतेमध्ये बसते? ज्या पक्षामध्ये आपण नसतो त्या पक्षाचे काम करत नाही, त्यामुळे अशा दलबदलू लोकांवर जनता काय विश्वास ठेवेल, असं पवार यांनी सांगितलंय. विधान परिषदेच्या 12 जागांवर आमदारांची नियुक्ती करायची आहे. त्यापैकी 7 जागा भरल्या आहेत, 5 जागा रिक्त आहेत. हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेचा आमदार केलं जाईल असं भाजप नेत्यांनी मला सांगितलं होतं, पण त्यांची थांबायची तयारी नव्हती असा दावाही पवार यांनी केलाय. 3 ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही इंदापूर तालुक्याचा विकास करता आला नाही. मात्र गेली 10 वर्ष इंदापूरच्या विकासासाठी आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात 6000 कोटींचा निधी त्यांनी आणलाय. हा विकास पाहूनच भरणे यांना विजय करून महायुतीचा हात बळकट करा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बोल भावा या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.